भागवत भक्तिप्रेमी सुहृदजन, भागवत पुराण निरूपण यातल्या 8व्या स्कंधापाशी आपण आहोत आणि ज्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे बलिराजाला शासन करण्यासाठी भगवान विष्णूंनी जो वामनावतार घेतला त्या वामन अवताराची हकीकत आता येणार. पण हा वामन अवतार का घ्यावा लागला तर जी अदिती माता आहे या अदिती मातेचे पुत्र म्हणजे सगळे देव आणि अदिती हिची जी सवत तिचं नाव दिती, त्या दितीचे जे पुत्र ते दितीचे पुत्र म्हणून दैत्य. तर त्या दैत्याने देवांचं स्वर्गाचं राज्य हिरावून घेतलं होतं. त्यामुळं अदिती माता दुःखी झाली होती आणि पुन्हा आपल्या मुलांना स्वर्गाचं राज्य कसं मिळेल, ते सुखी समाधानी ऐश्वर्य संपन्न कसे होतील अशा प्रकारची चिंता आई म्हणून माता म्हणून आपल्या पुत्रांच्याबद्दल जशी वाटेल तशीच अदिती मातेला वाटत होती. इथंपर्यंत गेल्या खेपेला आपण होतो. अशी ती चिंताग्रस्त असताना तिच्या सुदैवानं तिचे पती कश्यप मुनी हे तीर्थयात्रा करीत करीत हिमालयापासून प्रवास करीत करीत दैवयोगानं आश्रमात परत आले. मध्ये किती महिने गेले किती वर्ष गेली माहिती नाही, पण पतीशिवाय आपल्या पुत्रांच्यावरचं संकट एकटीनं सहन केलेली अशा प्रकारची ती गृहिणी होती, ती माता होती. आणि अशा वेळेला जेव्हा अचानकपणे पती आला तेव्हा तिच्या अश्रूचा बांध फुटला. अत्यंत दुःखी कष्टी झालेली ती आपल्या पतीची सेवा करत रडत रडत त्याला आपल्या मनातलं काही हितगुज सांगणार. अशा वेळेला 3 प्रश्न कश्यप मुनींनी आपल्या पत्नीला अदितीला विचारले. ते 3ही प्रश्न भागवतात इतके मार्मिकरित्या प्रकट झाले की असेच प्रश्न ज्या ठिकाणी संस्कृती आहे त्या ठिकाणी नांदत असणार. प्रश्न कशाबद्दल आहेत तर ती दुःखी कष्टी का, तुझ्या हातून काही चूक घडली का, याबद्दलचे प्रश्न आहेत. पण ते प्रश्नसुद्धा किती मार्मिक आहेत बघा. त्या प्रश्नाच्या मागं आपली भारतीय संस्कृती कशी उभी आहे बघा. ते प्रश्न उगीच नाही आहेत, हवा पाण्याच्या गप्पा नाही आहेत. तर तिच्या दुःखाचं कारण काय असेल त्याच्याबद्दलचा पहिला प्रश्न आहे. तू गृहकार्यामध्ये दक्ष असताना दाराशी कोणी आलेला अतिथी पाहुणा हा विन्मुख होऊन परत तर गेला नाही ना. प्रश्न बघा, यात आपल्या भारतीय संस्कृतीचं एक मर्म आहे. अतिथी देवो भव हे गृहस्थ धर्माचं कर्तव्य आहे की दाराशी कोणी जर अतिथी आला, अतिथी या शब्दाचा अर्थ काय? म्हणजे नाही, तिथी म्हणजे तिथी, तिथी वार नक्षत्र. ते म्हणजे नाही म्हणजे काय, तो सांगून येत नाही आहे. मी पौर्णिमेला येईल, मी दशमीला येईल, तो सतिथी झाला. सतिथी हा अतिथी आहे. आणि अचानक आलेल्या माणसाचं स्वागत करायला घरामध्ये दक्षता असावी लागते. दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत केलं तर आपोआपच अतिथीचं स्वागत होईल आणि आपल्या भरतखंडामध्ये होतं. एवढे मी मागं बोललो की ह्या सद्गुणाचा सुद्धा कधी कधी विकृती झाली आणि आपल्याला पारतंत्र्य भोगावं लागलं. हे खरं आहे. पण हे जरी खरं असलं तरी मुळामध्ये आपला जो सद्गुण आहे अतिथी देवो भव तो काही चुकीचा ठरत नाही. एखाद्या गोष्टीचा गैरवापर झाला तर वाईट आहे, पण गैरवापर होऊ दिला नाही तर मुळातली गोष्ट काय चांगलीच आहे ना. प्रश्न काय,
तो गृहकृत्यामध्ये, शेवटी गृहिणी आहे, स्वयंपाक आहे, गृहकृत्यामध्ये दक्ष असताना दाराशी कोणी अतिथी आला आणि तुझं लक्ष राहिलं नाही म्हणून तो विन्मुख होऊन परत गेला, म्हणून तुला दुःख झालं, म्हणून तू दुःखी कष्टी आहेस का? दुसरा प्रश्न, मी देशांतराला गेलो असल्यामुळं, पती नसल्यामुळं, पत्नी म्हणून तू दुःखी झालीस आणि नेहमीचं जे आपलं अग्निहोत्र असतं, जुन्या कालखंडात गृहस्थाश्रमी माणसाला अग्निहोत्र करायला लागायचं. गेल्या घटने मुद्दाम सांगितलं की अग्निहोत्र म्हणजे घरात छोट्या यज्ञकुंडामध्ये रोज दुपारी 12 वाजता विशिष्ट प्रकारची समिधा, विशिष्ट प्रकारची द्रव्य ती रोज अर्पण करायची. कारणही मी सांगितलं होतं, त्याच्यामधून हवेतलं प्रदूषण कमी होत होतं. आपल्याच पुण्यामधले उद्योगपती, त्यांचं नाव पारखे, फार मोठे व्यक्तिमत्व, फार मोठे उद्योगपती, त्यांनी या अग्निहोत्राचा व्रतासारखा उपयोग करून पुण्यामध्ये अनेकांना घरामध्ये करायला छोटी अग्निकुंड ही विनामूल्य दिलेली होती. पारखे हे नाव माहिती असू दे. आणखी सांगतो, आपले जे ग. माडगुळकर त्यांचे ते व्याही, फार मोठं काम त्या पारखीने केलं. यज्ञाबद्दल, या दैनंदिन यज्ञाबद्दल, अग्निहोत्राबद्दल त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. एक काळ फार मोठं काम पुण्यात आपले होऊन गेले, आज आठवण नाही लोकांना त्याची. पण अग्निहोत्र हे प्रदूषणाला विरोध करणारा प्रत्येक एका व्यक्तीचा प्रयत्न आहे. आणि जेव्हा एक व्यक्ती प्रयत्न करते तेव्हा अनेक होतात. बिंदू असेल तर सिंधू होतो. एकदम आकाशातून पाणी पडलं आणि समुद्र निर्माण झाला असं घडत नाही. नद्या वाहायला लागतात, समुद्राला मिळायला लागतात, तेव्हा समुद्र तयार होतो, हे ध्यानामध्ये घ्या. तर मी घरात नसल्यामुळं, मन स्वस्थ नसल्यामुळं एखाद्या दिवशी तुझ्याकडनं अग्निहोत्र चुकलं तर नाही ना. आणि अग्निहोत्र चुकल्यामुळं तू दुःखी झालीस, काय आता परिणाम होणार, आपल्याला काय शिक्षा मिळणार, असं तर घडलं नाही ना. तिनं मान हलवली आणि तिसरं विचारलं ते बरोबर आहे की तुझे सर्व पुत्र क्षेमकुशल आहेत ना. क्षेमकुशल, सुखी, संतुष्ट, समाधानी आहेत ना. हा प्रश्न काळजाला भिडणारा होता. आधीचे 2 प्रश्न अडचण नव्हती का, तसं घडलं नव्हतं. पण तिसरा प्रश्न मात्र नवऱ्यानं विचारल्यानंतर एक पत्नी म्हणून, गृहिणी म्हणून, माता म्हणून तिच्या काळजाला तो भिडला. पण तरीसुद्धा तिनं किती धीर ठेवलाय बघा. आणि ती म्हणाली आहे, हे पतिदेवा, तसं सगळं कुशलमंगल आहे. प्रश्न काय विचारला, तुझी मुलं कुशलमंगल आहेत ना. तर लगेच सांगितलं नाही माझी मुलं कुशलमंगल नाहीत म्हणून. जरा दम घेतला, इतरांची वार्ता सांगितली आणि मग आपलं दुःख पुरं केलं. बघा, आपलं दुःख पुरं करताना, आपलं दुःख सांगताना आधी सामाजिक कल्याणाचा विचार, आणि सामाजिक कल्याण सांगून मग आपलं जे अकल्याण आहे ते मांडणं. इथं व्यष्टीनं समष्टीचा, व्यक्तीनं समाजाचा, नागरिकानं राष्ट्राचा विचार करणं आहे. आणि म्हणून ती म्हणाली आहे, आणि पुन्हा बघा तिने जे उत्तर दिलं आहे त्यात आपली भारतीय संस्कृती आहे. ती म्हणाली, सगळे सुखी आहे, कंसामध्ये माझी मुलं सोडून, थोड्या वेळाने येणार आहे. पण सगळे सुखी आहेत, ते कोण सुखी आहे? आपल्याकडं भागवत हा ज्ञानकोश का विश्वकोश का आहे? तर कोण सुखी असावं बरं? सर्वेत्र सुखीनं संतु सर्वे संतु निरामया, ही प्रार्थना बरोबर आहे. पण कोणी सुखी असावं? शब्द बघा, जे ब्रह्मोपासना करतात ते सुखी आहेत, जे धर्माचरण करतात ते सुखी आहेत, जे गोवंशाची सेवा करतात ते सुखी आहेत. प्रश्न विचारला का, तुझी मुलं सुखी आहेत ना? उत्तर, आधी सुखी कोण आहे ते सांगितलं. हा देश अनेक वर्षापासून कृषी प्रधान आहे.
आणि कृषी प्रधान आहे याचा अर्थच गोवंश रक्षक आहे. या देशामध्ये ऐहिक सुखापेक्षा पारमार्थिक सुखाचा विचार अधिक होतो. सुखाच्या साधनांपेक्षा समाधानाची गुटिका आम्हाला हवी असते. म्हणून ब्रह्मोपासना, जे ब्रह्मोपासक आहेत ते सुखी, जे गोवंश धारक आहेत ते सुखी आहेत. आणि महत्वाचा शब्द आहे धर्माचरणी सुखी आहेत. काय सुचवायचं? या देशात पांडव सुखी असावेत आणि दुर्योधनादी कौरव दुःखीच असावेत असं म्हणता येत नाही. पण कोण सुखी आहेत म्हणून सांगितलंय? धर्माचरणी, गोवंश पूजक किंवा पालक आणि ब्रह्मोपासक. हे सांगून मात्र ती पुढे म्हणते की तरी सुद्धा एक मात्र दुःख आहे की माझे पुत्र दीनवाणे झालेले, त्यांची स्वर्गातून कारण नसताना हकालपट्टी झालेली आहे. आणि ती त्या माझ्या पुत्रांच्या भावानीच केलेली आहे. फक्त ते सावत्र भाऊ आहेत ज्यांचं नाव दैत्य असं आहे, त्यांचा प्रमुख बलिराजा असा आहे. तसं दोघांनी मिळून समुद्र मंथन केलं होतं. कारण बघा, आपण ज्यांना पांडव म्हणतो ते आडनावानं वंशानं कौरवच आहेत ना, ते कुरुकुळातलेच आहेत ना. तसे देव आणि म्हणजे दिती आणि अदिती त्या कश्यप या एकाच ऋषींच्या 2 पत्नी आहेत. मी त्यांची मुलं ही भावंडच आहेत. पण दितीच्या पुत्रांनी जे दैत्याने अदितीच्या पुत्रांना म्हणजे देवांना म्हणजे कौरवांनी पांडवांना वाईट वागणूक दिली आणि त्यांचं स्वर्गस्थान हिसकावून घेतलं. आणि मग काय काय घडलं ती सगळी हकीकत कश्यप मुनीने ऐकली. कश्यप मुनी विचारात पडले आणि ते प्रकटपणे म्हणाले की माझी पत्नीची दिती तिच्या मुलांनी म्हणजे दैत्याने असं करायला नको पाहिजे होतं. ते वडील आहेत दोघांचेही, देवांचेही आणि दैत्यांचेही. पण 2 मुलांच्या पैकी एक मुलगा चुकला तर वडिलांनी निपक्षपातीपणे कोण चुकलाय त्याला शिक्षा केली पाहिजे. आणि ज्याचा न्याय हिरावला गेलाय त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. आणि म्हणून कश्यप ऋषी म्हणाले की दिती मातेच्या पुत्रांनी दैत्यांनी आपल्या सावत्र भावंडांशी हा जो व्यवहार केला हा दुर्व्यवहार आहे, चुकीचा व्यवहार आहे. त्यांचं निवासस्थान असं त्यांनी हिसकावून घ्यायला नको पाहिजे होतं. ते त्यांना परत मिळालं पाहिजे. पण सद्यस्थितीमध्ये शुक्राचार्य एक मोठे तेजस्वी गृहस्थ, संजीवनी विद्या जवळ असणारे, आपण गीतेत विभूत योगात बघितलं कवी नाम उष्णा कवी, असे बलिराजाचे पाठीराखे असल्यामुळं दैत्यांची बाजू म्हणजे सावत्र भावंडांची बाजू बळकट आहे. आपल्या दृष्टीनं कठीण काळ आहे. त्या कठीण काळामध्ये जरा आपण आपली शक्ती एकवटली पाहिजे. इतिहासाचा दाखला द्यायचा तर 27 किल्ले द्यायला लागतात आणि छोट्या मुलाला बरोबर घेऊन पुणे परिसरातल्या शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागतं. आग्र्याला जाण्याचा कालखंड तर सुटका छान आहे, पण आग्र्याला जाण्याचा कालखंड मुरारबाजीचं बलिदान, पुरंदरचा तह, राजा जयसिंगापुढे शिवछत्रपतींना नाही म्हटलं तरी सहन करालेली मानखंडना, हे तमयुग आहे. आणि असं तमयुग शिवछत्रपती असो, आपण व्यक्ती असो किंवा देवदैत्य असो, प्रत्येकाच्या जीवनात येतच असतं. अशा वेळेला बिकट कालखंडामध्ये आपण शक्ती संचय करायचा, बिकट कालखंडामध्ये आपण आपला पुण्य प्रताप वाढवायचा, बिकट कालखंडामध्ये आपण व्रताचरण करायचं असं भागवतकार सांगत आहे. कश्यप मुनी आपल्या पत्नीला म्हणजे आदितीला सांगतायत की अशाच प्रकारचा प्रश्न
मी जेव्हा संकटामध्ये होतो, कश्यप ऋषी संकटात कसे, तर मागं मी सांगितलं की भृगू आणि कश्यप हे 2 ऋषी असे आहेत की त्यांची संतती आहे. तर हाच प्रश्न मी कश्यप म्हणताय ब्रह्मदेवाला विचारला होता की माझी संतती पृथ्वी तलावरची मानव जात ही चांगली होईल यासाठी मी काय करू. म्हणजे पुत्रप्राप्ती आनंद आहे, पण सुपुत्र प्राप्ती हा परमानंद आहे. तर कश्यपांना परमानंद पाहिजे, म्हणून ते विचारतायत ब्रह्मदेवाला की मी काय करू. तेव्हा कश्यप मुनी एक पुरुष असं सांगतोय आपल्या पत्नीला की त्यावेळेला मी एक व्रत केलं होतं, त्याचं नाव पयोव्रत. पयोव्रत हे व्रत फार महत्वाचं आहे. हे मी स्वतः केलं होतं, आता तू ते कर. व्रताचरण म्हणजे तुझ्या या पुण्याईमुळं साक्षात भगवंताला सुद्धा अवतार घ्यावा लागेल. भागवत पुराण तुम्हाला मला भक्ती शिकवतं, भक्तीबरोबर कर्मयोग शिकवतं, आणि कर्मयोग शिकवता शिकवता जे सामान्य माणसाला जमणार आहे आणि केल्यानं बिघडत नाही, आधी शब्द बघा, जमणार आहे आणि केल्यानं बिघडत नाही, ते म्हणजे व्रत वैकल्य. आता मी तुम्हाला एक व्रत सांगणार आहे, तर तुमच्या माझ्या मनात विचार असा येईल की आज नव्या काळात या व्रत वैकल्याला काही किंमत आहे का. व्रत वैकल्य करायला पाहिजेत का, नाही केलं तर काय बिघडणार आहे. भागवताचा अभ्यास करताना माझं जे उत्तर आहे ते प्रथम तुम्हाला सांगतो. व्रत वैकल्यामध्ये अडकून पडणं आणि कर्मयोग टाकणं, व्रत वैकल्यामध्ये अडकून पडणं आणि नेहमीचा व्यवहार टाकणं हे मंजूर नाही. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आपण जी देवळं बघतो त्या देवळांची एक विशिष्ट बांधणी असते. सिमेंट हे अलीकडचं आहे, जुन्या कालखंडात चुना होता आणि तो कमीत कमी चुना वापरून विशिष्ट प्रकारे दगडांची रचना केली. त्यांचं वजन लक्षामध्ये घेऊन की ती जी दगडांची शैली आहे त्याला हेमाडपंथी शैली असं म्हणतात. त्याचं मोठं उदाहरण जे कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर, त्याच्या पुढे गेलात तर खिद्रापूर हे किंवा अशी अनेक. हा जो हेमाडपंथ होता त्याचं संस्कृतमधलं नाव हेमाद्री पंडित. हा यादव राजांचा प्रधान होता, कर्णाधीप असं त्याला म्हटलेलं आहे. हा खूप चांगला आहे, त्यानं राज्यकारभारही चांगला केला, देवळंही बांधण्याची शैली विकसित केली आहे. पण माणूस म्हणतं की दुसऱ्या गोष्टी पण असतात. तसं हा व्रत वैकल्यावर प्रेम करणारा होता आणि म्हणून त्याने ग्रंथ लिहिलाय जो मराठीत उपलब्ध आहे, चतुर्वर्ग चिंतामणी. चतुर्वर्ग म्हणजे गीतेनं सांगितलेले 4 वर्ण, त्यांचा चिंतामणी म्हणजे त्यांना आनंद देणारा. आणि ह्या एका पुस्तकात 365 दिवसामध्ये करण्यासाठी 1000 व्रत सांगितलेली आहेत. आता आपण विचार करूया, एका वर्षात 365 दिवसात 1000 व्रत करायची, नैवेद्य, पूजा अर्चा, दुर्वा फुलं, बेलपत्री असं आणायचं. 3 व्रत एका दिवसात, बाकीच्या गोष्टी कधी करायच्या, हे एकदा टोक लक्षामध्ये घेऊया. हे करायचे का, नाही, पण त्याबरोबर जीवनामध्ये व्रत वैकल्यच नसावीत, हे बरोबर आहे का. संकष्टी हे चतुर्थी, विनायकी आणि संकष्टी, गणपतीचे 2 व्रत ही करणारा, वारकरी एकादशीची व्रत करणारा, ही व्रत वैकल्य चुकीची आहेत का. मी जरा पटणारं उदाहरण तुम्हाला सांगतो की भगवंतासाठी नैवेद्याचं ताट तयार केलं तर त्याच्यात मीठ आपण वाढत नाही. मीठ नंतर, मीठ सोडून जे आपण ताट नैवेद्याचं करतो त्याच्यामध्ये
उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला असे काही पदार्थ असतात. ताटामध्ये फक्त उजव्या बाजूला पदार्थ नसतात, डाव्या बाजूला सुद्धा असतात. उदाहरणार्थ कोशिंबीर. कशाला पाहिजे कोशिंबीर? पण डावी बाजू सजायला पाहिजे असेल तर डावी बाजू सुद्धा ताटात लागते. लक्षात घ्या, व्रत वैकल्य ही डाव्या बाजूची आहेत, पण त्याशिवाय नैवेद्याचं ताट सजत नाही. एवढं लक्षात ठेवायचं. उजवी बाजू महत्वाची, मध्ये येणारा वरण भात महत्वाचा, काही पक्वान्न असेल, पुरणपोळी तर महत्वाची. पुरणपोळी कधी डावीकडे वाढली जात नाही, उजवीकडे पण वाढली जात नाही. तिचं मध्ये स्थान आहे. तशी तुमची माझी भक्ती आहे, कर्मयोग आहे, ध्यान योग आहे. पण व्रत वैकल्यानं पण स्वतःची जागा आहे, फक्त डाव्या बाजूला आहे, काही बिघडत नाही. मग तसं एक व्रत इथे सांगितलं गेलं आणि आज सुद्धा त्या व्रतावर विचार करावा अशा प्रकारचा. काय व्रत बरं? म्हटलं जर की आता फाल्गुन महिना येईल, शुक्ल पक्ष येईल, त्याच्यामध्ये प्रतिपदेपासून द्वादशीपर्यंत म्हणजे 12 दिवस, प्रतिपदेपासून द्वादशीपर्यंत 12 दिवस केवळ दुग्ध प्राशन करून राहायचं. पयोव्रत, पयस, पायस म्हणजे दूध. 12 दिवस फक्त दुग्ध प्राशन करून राहायचं आणि जमेल तितकी ओम नमो भगवते वासुदेवाय याचं 108 वेळा जप, अशी एक माळ, अशा जमतील तितक्या माळा करायच्या. हे आहे पयोव्रत, हे आहे सर्व यज्ञ व्रत आणि यानं भगवंत खचित संतुष्ट होतो. मी अनुभव घेतलाय. प्रजापतीला मी म्हटलं तेव्हा तूही अनुभव घे. व्रत वैकल्याना आपलं भागवत पुराण किती जाणीवपूर्वक योग्य जागा देतं ते लक्षामध्ये घ्या. तसं व्रत ह्या स्त्रीनं म्हणजे अदितीनं केलं. आणि ते व्रत केल्यानंतर त्या व्रत करत असताना भागवतकार तुम्हाला मला भक्तीबरोबर नीतीचा, भक्तीबरोबर संयमाचा, विचाराबरोबर आचाराचा बरोबर धडा देतात. गीता तिथे दिसते. हे व्रत करताना काय करावं लागेल तर फक्त दुग्ध प्राशन करून राहायचं. पण आपली इंद्रिय जी आहेत त्यांना अश्व म्हटलंय, घोडे म्हटलंय, त्यांना ताब्यामध्ये ठेवलं पाहिजे. माणूस म्हटलं की रोज काय दूध पिऊन राहायचं 12 दिवस, काहीतरी तिखट मिठाचं खाऊया ना असं वाटलं तर त्या अश्वाला लगाम लावला पाहिजे. तो लावला, मनाचा लगाम लावला, एकाग्र बुद्धी केली आणि म्हणून तिचं व्रत सत्र संपूर्ण झालं असं म्हटलं. आणि मग या आदितीसाठी वामन अवतार झाला. एक लक्षात घेऊया आपण की भगवंताचे अवतार हे कुणासाठी तरी झाले, म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी भक्तासाठी झाले. उदाहरणार्थ यानंतर येणार आहे मत्स्य अवतार. पहिला अवतार मत्स्य अवतार हा जलप्रलयात सापडलेल्या सत्यव्रत नावाच्या मुनीसाठी होणार आहे, आपल्या दृष्टीनं होणार आहे. पहिला मत्स्य अवतार. कूर्म अवतार हा अजित राजानं समुद्र मंथनामध्ये तो जो मंदार पर्वत होता तो डळमळू नये म्हणून झालेला आहे. जे अजितसाठी किंवा अजित अवतार समुद्र मंथनासाठी झाला. वराह अवतार मत्स्य कूर्म वराह. वराह अवतार पृथ्वी जी पाण्यामध्ये बुडत होती तिला वाचवण्यासाठी झालाय. नरसिंह अवतार प्रल्हादा कारणे. वामन अवतार आत्ता म्हणतोय त्याप्रमाणे आदितीसाठी. आणि पुढे बघा परशुराम येणार आहे. तो परशुराम अवतार सुद्धा आईसाठी झालाय. तिचं नाव रेणुका. एकवीरा, मातापूर, माहुल 3.5 पीठापैकी एक. एक गंमत सहज आपण लक्षात घेऊया की आपल्याला 7वा आणि 8वा अवतार रामकृष्ण माहिती आहे. ते तुमच्या माझ्यासारखे
नागर आहे, अयोध्या नगरी, मथुरा नगरी, पण त्याच्या आधीचे सगळे अवतार बघा सहसा कोणी घेणार नाही असले अवतार आहे. हे नागर अवतार आपल्याला आवडलं ना, पण वनवासी अवतार परशुरामाचा आहे. कोण आहे परशुराम? परशुधारी, तलवार सुद्धा नाही, कुऱ्हाड. आज हे कुऱ्हाड कोण वापरतो? लाकूड तोड्या वनवासात. पण परशुराम वनवासी. वामन सुद्धा कसा? बटूमूर्ती. कुणाला आपला मुलगा बटूमूर्ती असावा असं वाटेल? धष्टपुष्ट उंच असावं असंच वाटेल ना. पण वामन अवतार परशुराम वामन. नरसिंह अवतार, धड नरही नाही आणि धड सिंहही नाही. मुद्दा इतकाच, मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम हे तसे म्हटले तर ओबड धोबड अनागरी असले अवतार आहेत. पण असले अवतार घ्यायला सुद्धा भगवंताला वाईट वाटत नाही. नाहीतर फार चांगले अवतार आपण घेऊया आणि वाईट अवतार नको असा विचार भगवंत करत नाही. इथं बघा, आदिती मातेसाठी हा अवतार झाला. आपण पूर्वी जे भागवताचे स्कंद बघितले त्यात आठवतं का बघा? कपिल मुनीनी आपली आई जी देव होती तिच्यासाठी म्हणून जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान सांगितलं, ते सांख्य तत्वज्ञान. भगवद्गीतेचा 2रा अध्याय. भगवद्गीतेचं तत्वज्ञान सांख्यामध्ये बदल करतं, पण मुख्य काय आहे? सांख्य योगो नाम द्वितीयोध्याय. ते कुणाला सांगितलंय? कपिल मुनींनी आपल्या आईला सांगितलं. ही आई एवढी जाणकार आहे, ती मुलाकडं घरदार हवेली शेतीवाडी मागत नाही आहे, तत्वज्ञान मागते. म्हणजे अवतार सुद्धा भक्तांसाठी कसे आणि का, प्रल्हाद नवविधा भक्ती कसे का होतात ते लक्षात येईल. तसा आता वामन अवतार होणार. आता काय घडलं बरं? तर जेव्हा हिनं पयोव्रत केलं, इंद्रिय ताब्यात ठेवली, मन एकाग्र केलं, ओम नमो भगवते वासुदेवायचा जप केला, किंवा साक्षात भगवान विष्णू आदिती समोर उभे राहिले. भागवतकार तुमचे माझी भक्ती जागवतात. म्हणून आदित्यला काय वाटलं? तर शंख चक्रधारी पीतांबरधारी तो भगवान श्री विष्णू समोर आला आणि मग सात्विक भाव जागे झाले. हे वर्णन पुन्हा पुन्हा येतं, कारण भक्ती आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मानसिक भक्तीचा हा शारीरिक परिणाम आहे. मानसिक भक्तीचा हा शारीरिक परिणाम आहे आणि हा असाच होतो. मानसशास्त्र आहे. कसं बरं? साष्टांग नमस्कार घातला, डोळ्यात आनंद अश्रू आले, अंगावर रोमांच उभे राहिले, शरीराला कंप जाणवू लागला, मुखातून शब्द बाहेर फुटेना, एक टक नजर लावून नेत्रांची निरांजन करून त्या विष्णूला ओवाळायला आदितीनं सुरुवात केली. विष्णूनं अशा प्रकारचं दर्शन घडवलं आणि तो म्हणाला की माझ्या कानावर सगळं आलंय. तिचा उल्लेख करताना भागवतकारांनी शब्द वापरलाय भद्रे. भद्रा हा शब्द स्त्रीलिंगी, मूळ शब्द भद्र, आणि भद्र म्हणजे चांगला. एका नदीचं नाव आहे तुंगभद्रा. बंगालमध्ये गेलात तर जे बुद्धिजीवी लोक असतात त्यांना भद्र लोक असा शब्दप्रयोग वापरला आजही जातो बंगालमध्ये. भद्र म्हणजे मंगळ, म्हणजे भद्र म्हणजे चांगलं. अशा प्रकारचा उल्लेख विष्णूनं आदितीचा केला. जरा विचार करा, अनसूयेची ताकद होती म्हणून देवांची 3 बाळं झाली. त्या स्त्रीची ती ताकद आहे, तिच्या पोटी त्या पुत्राने जन्माला यायला, म्हणजे भद्रा आहे. तर हात म्हणून तिला म्हटलं माझ्या कानावर सगळे आलंय आणि तुझ्या मुलांना अशा प्रकारे स्वर्ग टाकून ऐश्वर भ्रष्ट व्हायला लागलं, हे काय मला आवडलेलं नाही. दानवानी केलं हे साहस, नको ते धाडस मला आवडलेलं नाही. पण विष्णू भगवान सुद्धा म्हणाले, जे कश्यप मुनी म्हणजे पतिराज म्हणाले, ते
आत्ता तुझा काळ हा वाईट काळ आहे. संकट येतातच, हा तुझा वाईट काळ आहे. सांप्रत दानव अजिंक्य, बलिराजासारखा प्रल्हादाचा नातू त्यांचा अधिपती आहे. आणि सगळ्यात विशेष गोष्ट अशी की बलिराजाच्या क्षात्र तेजाला सहाय्य करणारं ब्रह्मतेज शुक्राचार्यांचं आहे. आणि इदम क्षात्रम इदम ब्राह्मण, परशुरामाचं वैशिष्ट्य आहे की परशुरामाच्या पाठीमागं धनुष्यबाण आहे, हातात परशु आहेत, पण मुखामध्ये वेद आहेत. परशुराम हा अत्यंत मोठा विद्वान आहे, त्याच्या मुखात वेद आहेत आणि पाठीशी क्षात्र तेज आहे. म्हणून सहस्रार्जुनाचे हात तो छाटू शकला. इदम ब्राह्मण इदम क्षात्रम असा उल्लेखच आहे. आता बलिराजाच्या रूपानं क्षात्रतेज आणि शुक्राचार्यांच्या रूपानं ब्रह्मतेज हे एकवटलेलं आहे. म्हणून तुझा काळ कठीण आहे. किती विष्णूची चतुराई आहे बघा. तो तिला म्हणतोय मी अवतार घेतो पण लगेच मला जमेल असं नाही. तो तिला एक रहस्य सांगतोय. बलिराजानं काहीतरी चूक केली पाहिजे की त्याचं पुण्य क्षीण होईल आणि मग मला काय करायचं ते करेन. भागवतकार मोठी म्हणजे काय म्हणून वास्तवाचा विचार करतात बघा. एवढं सगळं सांगून त्याने आधी तिला सांगितलंय की तुझ्यासाठी मी वामन अवतार घेऊन बलिराजाला शिक्षा करणार आहे, पण काय शिक्षा करणार आहे हे तुझ्यापाशीच ठेव, इतरांना सांगू नकोस. माणसाला काही फार चांगलं कळलं की कधी एकदा लोकांना सांगतो असं होतं. इथं मुद्दामून इशारा दिलाय. आपण शतकर्णी म्हणतो बघा, शतकर्णी नाही चतुर्कर्णी. जोपर्यंत दोन कान आपलेच ऐकत असतात ना तोपर्यंत काही चिंता नाही आहे. चार कान झाले म्हणजे दुसऱ्याला सांगितलं की वाईट, आणि त्या चार कानाचे 6 कान कधी होतील आणि लंब करणं कधी होतील हे काही सांगणं मोठं कठीण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आत्मारामाला सांगावं, त्याच्या पलीकडे दुसऱ्या कोणाला सांगायच्या भानगडीत पडू नये. अगदी संसारात सुद्धा पतीनं पत्नीला आणि पतीनं पतीला असं इथं म्हटलेलं नाही आहे. आपण भाष्य करतो. आता म्हणता येत काच की कोणाला सांगू नको, की बरं म्हणाली. आणि मग वामनावतार कसा आला? आत्ता ती म्हटलं देवाला कुठलाही अवतार घ्यायला काही वेगळे वाटत नाही. कसा आला बरं? तर अगोदर त्याचं अंशावतार असं वर्णन केलं. याचं कारण कृष्ण भगवान तेवढा पूर्णावतार होणार आहे, आधीचे सगळे अंशावतार. कधी जन्म झाला बरं? भाद्रपद शुद्ध द्वादशी श्रावण नक्षत्रात चंद्र अभिजित मुहूर्त एक तेजस्वी बटू जन्मास आला, तो वामन अवतार. त्याला त्रिविक्रम असं म्हटलं गेलं. त्या त्रिविक्रम शब्दाचे 2 अर्थ आहेत, ते नंतर सांगतो. पण त्याला त्रिविक्रम असं म्हटलं गेलं. अशा प्रकारचा वामन अवतार ज्या द्वादशीला जन्मास आला. द्वादशी कोणती? भाद्रपद शुद्ध द्वादशी. तिला आपल्या कालनिर्णयात बघा विजया द्वादशी असं म्हणतात. म्हणजे वामन अवतार हा विजय मिळवण्यासाठी विजया द्वादशी. आणि मग हा अंशावतार प्रकट झाला तो बटूच्या रूपात. 8 वर्षाचा छोटा बुटका. वामन शब्दाचा अर्थच बुटका. वामन बटू 8 वर्षाचा छोटा मुलगा असा झाला. फक्त अजून त्याची मुंज व्हायची होती. ती मुंज झाली मग तो ब्रह्मोपासक झाला. कारण शुक्राचार्यांचं ब्रह्मतेज कमी करायचं आहे ना. आपणही तसंच पाहिजे. आता लक्षात येईल तो बटू काय? तो ब्रह्मचारी आहे. स्वतःच ते काय ते दिसणार आहे. पण भागवतकारांना अद्भुत रंगवल्याशिवाय बरं वाटत नाही. कारण आमचा हा बटू म्हणजे वामन आला. आपल्या घरामध्ये मुंज असेल तर काय काय घडतं जरा आठवा बघू. वडील हेच गुरु आपल्या मुलाला कानामध्ये मंत्र सांगतात. बारशाच्या वेळेस नाव ठेवलेलं असतं, पण आता आणखीन एक नाव ठेवलं जातं.
तो कमरेला मुंज नावाचं जे गवत आहे त्याचंच प्रकारचं काय म्हणू दोरी ही बांधतो. गळ्यामध्ये यज्ञोपवीत असतं. आणि काय आपल्याकडे कौतुक आहे बघा, त्या मुलानं विद्याग्रहण करताना भिक्षा मागून जगायचंय हे त्याला शिकवण्यासाठी पहिली भिक्षा आईनं घालायची असते. घरापासून सुरुवात. इंग्रजी वाक्य तुम्हाला माहिती आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. नाही तर माणसं काय करतात, जगाला शिकवतात. शिवाजी महाराज जन्माला यायचे, तर आता एक चित्रपट चाललाय तुम्हाला माहिती आहे, छावा जन्मास यायचा तर तो दुसऱ्याच्या घरी, माझ्या घरी काय जन्माला यायचं कारण नाही. तो दुसऱ्याच्या घरी जन्मास आला का मी कौतुक करू नाही, भिक्षा आईनं घालायची आहे. हे ध्यानामध्ये घेतलं तर आमच्या या वामनाला बटूला कुणी कुणी काय काय दिलं बघा. काय भाग्य असेल. या ठिकाणी मुंज झाली की उपनयन झालं की 12 वर्ष गुरुगुरी जाताना संध्या शिकायची असते. ती संध्या त्रिकाल करायची असते. मागं बोललो आपण, संध्या केली तर पुण्य नाही, संध्या केली नाही तर पाप. विचित्र व्रत आहे की नाही बघा. आणि असं जे करणारे ते ब्रह्मोपासक असतात. त्यामध्ये संध्येमध्ये सगळ्यात महत्वाचा मंत्र म्हणजे गायत्री मंत्र. गायत्रीचा अर्थ गोवंशाशी संबंधित नाही आहे. गायत्री म्हणजे सूर्यनारायण. आपण भारतीय माणसं सूर्योपासक आहोत. सूर्य आपला सगळ्यात मोठा देव आहे. हे वेद काळापासून आपलं शिकवलं गेलंय. विश्वामित्र मुनींना स्फुरलेला मंत्र जे गायत्री मंत्र, तो वामनाला खुद्द सूर्यानं शिकवला. किती कौतुक आहे बघा. आणि हा मंत्र भागवतकारांनी पुन्हा दिलाय. मंत्र आपल्याला माहिती असावा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा मंत्र विश्वामित्रांचा आहे. कशावरून? तर वेद जे आहेत ऋग्वेद, त्या ऋग्वेदामध्ये वसिष्ठ, विश्वामित्र, अन्य ऋषी यांना स्फुरलेले मंत्र आहेत. त्या ऋग्वेदाची 10 मंडलं आहेत. त्याच्यामध्ये सूक्त असतात आणि सूक्ताच्या पोटामध्ये ऋचा असतात. हा जो मंत्र आहे तो किती पवित्र आहे बघा. किती आपल्याकडे महत्वाची गोष्ट आहे की सूर्यनारायण काय करतो तर त्रैलोक्याला प्रकाशित करतो. ओम भूर्भुवः स्वः हे उच्चारण आहे, व्याहृती असं त्याला म्हणतात. मुळामध्ये काय आहे बरं? ओम, नंतर भू, भूच्या पुढे विसर्ग, नंतर भुवा आणि स्वच्या पुढे विसर्ग स्वहा, मिळून ओम भूर्भुवः स्वः म्हणजे त्रैलोक्य. अंतरिक्ष, पृथ्वी आणि जल हे तिन्हीचं आठवण करून म्हटलं तत्सवितुर्वरेण्यम. वरेण्य म्हणजे सर्वश्रेष्ठ, सवितृ म्हणजे सूर्यनारायण. त्या सर्वश्रेष्ठ सूर्यनारायणाच्या भर्गो देवस्य धीमहि, सर्वोच्च तेजाचं आम्ही ध्यान करतो. त्या सर्वश्रेष्ठ भगवान सूर्यनारायणाच्या तेजाचं आम्ही ध्यान करतो. कशासाठी? धियो यो नः प्रचोदयात्. हे ध्यान केल्यानं ते सूर्यकिरण आमच्या बुद्धीला प्रकाशित करू दे. भागवतकार हा मंत्र मुद्दा म्हणून सांगतात कारण भक्तीबरोबर तेजाची उपासना ही जागृत करायची. आता पुढचं भव्य दिव्य आणि अद्भुत ऐकत चला. बृहस्पतीनं यज्ञोपवीत दिलं. वडील कश्यप त्यांनी कटीसूत्र म्हणजे मुंज गवत बांधलं. भूमीनं कृष्णाजीनं, आजीन म्हणजे वस्त्र, कृष्ण म्हणजे काळ्या रंगाचं, ते मुख्यतः मृगाचं कातडं असतं. मृगाजीनं, आजीन म्हणजे वस्त्र, तर कृष्णाजीनं दिलं. चंद्रानं दंड दिला. आईनं लंगोटी म्हणजे कौपीनं दिलं.
स्वर्गाभिमानी देवतांनी छत्र दिलं, ब्रह्मदेवानं कमंडलू दिला, सप्तर्षींनी संविधा अर्पण करण्यासाठी पुष्पगवत दिलं, सरस्वती मातेनं रुद्राक्ष माला दिली, कुबेरानं भिक्षापात्र दिलं. कसं उलटं सुलट आहे. कुबेरानं भिक्षापात्र दिलं आणि जगदंबा उमादेवीनं पहिली भिक्षा घातली. जो वामन त्रिविक्रम झाला त्याचे पाय पाळण्यातच दिसत आहेत, कारण एवढं सगळं वैभव या बटूला अर्पण झालं. मग बटूची मुंज झाली. कशी मुंज झाली बरं? तर बटूनच अग्नी प्रज्वलित केला, त्याच्याभोवती 3दा पाणी फिरवलं. भागवतचा सगळं बारीक सारीक सांगतात, तुम्हाला घरात आपण करतो ते आठवेल. त्या अग्निभोवती पाणी फिरवलं, त्याला परिसमूहन असं म्हणतात. आपण जेवताना का पाणी फिरवतो तुमच्या लक्षात येईल. अन्न हे पूर्ण ब्रह्म. तर 3दा पाणी फिरवलं. नंतर त्या पाण्यावर दर्भ ठेवले. त्या दर्भ ठेवण्याला, समिधा ठेवण्याला परिस्तरण असं म्हणतात. किती सुरेख शब्द आहे. पहिला काय? परिसमूहन, न किंवा न. नंतर परिस्तरण, समिधा ठेवल्या आणि मग गंभीर स्वरामध्ये त्यानं हे जो आता मंत्र सांगितला तो मंत्र म्हटला. एक मिनिट. त्रिविक्रमचा अर्थ नंतरच येईल, तो नंतर सांगतो. अशा प्रकारे त्यानं उपनयन स्वीकृत केलं, बटू झाला. आणि बटू झाल्यानंतर ज्या कारणासाठी त्याचा जन्म झाला होता तो लक्षामध्ये घेऊन तो आपल्या मातेला म्हणाला, वडिलांना पण म्हणाला, कश्यप आणि अदिती यांना, की देवांना पुन्हा स्वर्गाचं राज्य मिळवून देणं हे जर माझं अवतार कार्य असेल तर आता मी त्या अवतार कार्याला बाहेर पडतो. बटू 12 वर्ष शिकण्यासाठी नव्हे, लगेचच अवतार कार्याला बाहेर पडलाय. आणि त्यानं लगेच सांगितलं की आता बलिराजा स्वर्ग तर जिंकलाच. मागं आपण बघितलं की देवानी इंद्रानं आपणहून स्वर्ग रिकामा केला आणि त्याच्या ताब्यात दिला. जे लढाईच करायला लागली, कारण स्वर्गाधिपती झाला होता, त्रैलोक्य ताब्यामध्ये आलं होतं. शुक्राचार्य म्हणतो की आणखी आणखी यज्ञ कर, आणखी आणखी पुण्य जोड. मोठं छान चाललं होतं, सुखात कुशल मंगल. पण त्याची बातमी वामनावतारातल्या विष्णूला आहे आणि म्हणून त्यानं स्थळ सांगितलं. भागवतामध्ये किंवा महाभारतामध्ये ही जी स्थळं येतात ती आपली ज्ञानकोश आहे, आजही ती तशीच आहे. उदाहरणार्थ, युद्ध बघायचं नाही म्हणून बलराम हा तीर्थयात्रेला गेला आणि तीर्थयात्रा करून अगदी शेवटी जेव्हा दुर्योधन आणि भीमाचं गदा युद्ध होतं तेव्हा परत आला. जे 18 दिवस युद्ध झालं, तो पाण्यात जाऊन लपला. कोण? दुर्योधन. अशावेळी बलराम परत आला. महाभारत काळ त्या बलरामानं केलेल्या तीर्थयात्रांच्या निमित्तानं आपल्या सबंध भारतवर्षातल्या तीर्थक्षेत्रांची अतिशय उत्तम माहिती देतात. आजही तुम्ही भागवत संस्कृत श्लोकामध्ये ती माहिती बघा. उदाहरणार्थ, वामनानं आईला सांगितलं की आता बलिराजा कुठे आहे बरं? तर नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर. किती पूर्ण माहिती आहे बघा. नर्मदा नदी माहिती आहे आपल्याला, नर्मदा परिक्रमाही माहिती आहे. नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर भृगु कच्छ नावाचं गाव आहे. आज त्याला भडोच असं म्हणतात. आता लक्षात येईल, भागवता इतिहास आहे. गावांची नावं सुद्धा तीच जेव्हा मिळतात तेव्हा परंपरेनं त्या इतिहासाचं जतन केलंय हे आपल्या लक्षामध्ये येतं. आणि मग तो इतिहास आहे. कुणीतरी अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगू नये की रामायण कल्पित गोष्ट आहे आणि महाभारत कल्पित गोष्ट आहे. असं सांगणाऱ्या माणसांना या देशाची संस्कृतीच कळलेली नाही. म्हणजे कोर्टात सांगतात की राम सेतू वगैरे काही नाही आहे, राम झालाच नाही, ते कल्पित गोष्ट आहे.
कशी भारतीय संस्कृती या लोकांना कळेल बरं. पण मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय, त्या भृगू कच्छचं नावच भडोच आहे ना. अहो, कोल्हासुराला मारलं म्हणून कोल्हापूर, करवीर ही नावं काय बदलली आहेत का कुठं? वटोदरा, वट उदर, वटोदरा, बडोदा, सगळं असं आहे. भारताचं वैशिष्ट्य असं आहे की काही पिढ्या, काही शतकं, काही सहस्रक या देशामधली तीर्थक्षेत्र, त्यांची नावं आणि नद्यांची नावं तीच कायम आहे. एक जुना तुम्हाला मुद्दा सांगतो. 1957च्या दरम्यान आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. मी त्यावेळी शाळकरी मुलगा होतो आणि महाराष्ट्रात मुंबईचा झालाच पाहिजे अशा प्रकारची घोषणा त्यावेळी होती. तेव्हा सगळं आपण त्यानं भारावून गेलो होतो, हे सगळं मला आठवतं. पण त्या दिवसात एका मोठ्या माणसानं मला प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर त्यावेळेला मला देता आलं नाही, पण आता मात्र 50-60 वर्षापर्यंत मला तो प्रश्न पडला. त्याने विचारलं, अहो, कृष्णा नदी ही नक्की महाराष्ट्राची आहे का? हो म्हटलं, कृष्णा आमचीच आहे. म्हणून त्या कृष्णाचं नाव दुसरीकडे गेल्यानंतर तेलंगणा, आंध्रमध्ये बदलत कसं काय नाही? कानडी भाषा वेगळी, तेलुगू भाषा वेगळी, मराठी भाषा वेगळी, मग कृष्णा हे नाव कसं काय काय म्हणतं? हे त्यावेळी जे विचारलं होतं ते का विचारलं होतं भाषा प्रांत रचनेला, की मला काही शाळकरी वयामध्ये कळलं नव्हतं. आज कळतंय. हा देश एकात्म होता. 144 वर्षानंतर 40 कोटी हिंदू कुणीही न बोलावता स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून त्या ठिकाणी जाऊन स्नान करतात. हा सांस्कृतिक बंध आहे. ती 4 ठिकाणं जी 3-3 वर्षानं आपली कुंभमेळ्याची असतात, ती कशी आहेत फक्त बघा. ती कुठल्या अक्षांश रेखांशावर आहेत बघा. का स्नानाची विशिष्ट वेळ असते बघा. आता मी वेळ खर्च करत नाही, पण कुंभमेळ्यामध्ये त्या विशिष्ट तिथीला स्नान करताना ग्रहांची स्थिती कशी असते हे पूर्वजांनी लिहून ठेवलंय आणि आजही नासा त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. आणि एवढं जर सगळं आमचं माहेर श्रीमंत असेल तरी सुद्धा आम्ही वाडगा घेऊन फिरायचं, हे काही गीताधर मंडळाला पटणारं नाही. अशा वेळेला आपण लक्षामध्ये घेऊया की भलोच शब्द आजही कायम आहे, कुठं बदलला नाही आहे. शहर तिथंच आहे, नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर. तिथं तो अनेक यज्ञ करतोय. मग हा म्हणाला, थोडं विषयांतर झालं, पुन्हा मूळ जागी येऊया. आपल्या आईला म्हणाला, चाललो. कुठे चाललो? अवतार कार्य करायला. यज्ञभूमीकडे निघालो. आणि यज्ञभूमीकडे गेल्यानंतर म्हणजे काय, आकाशगामी असा तो गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं रंगरूप कसं दिसलं बरं. एखाद्या चित्रकाराला छान चित्र काढता येईल असं भागवतकार माहिती देतात. तो जो बटू होता अत्यंत तेजस्वी, छोटा, 8 वर्षाचा मुलगा, 3.5 फूट उंच, एवढं लक्षात घ्या. फार मोठं नको, 3.5 फूट असा तो बटू, अत्यंत तेजस्वी. सूर्यनारायणाचं तेज काय असेल ते त्याच्या मुखकमलावर दिसत होतं. त्याच्या एका हातामध्ये, जरा लक्षात घ्या, ब्रह्मचारी गृहस्थाश्रमी होईपर्यंत संन्यस्त असतो. त्या संन्यस्ताची खूण म्हणून त्याच्या हातामध्ये दंड असतो. उजव्या हातामध्ये कमंडलू असतो. पाणी पिण्यासाठी असंग्रह काही नाही. नदी पाणी आपला कमंडलू, साठवण नाही. दंड आणि कमंडलू मोठं छान आहे. त्याच्या मस्तकावर विना आधार छत्र होतं. हे वामनावताराचं वैशिष्ट्य आहे. कुठल्याही छत्राला किंवा छत्रीला काहीतरी आधार लागेल ना. पण हा छत्रपती होता, पण विनाधार छत्र, हे त्याचं वैशिष्ट्य. कपिसूत्र तृणमेखला होती. काखेमध्ये मृगाजीन होतं. चित्र डोळ्यासमोर आणा. दंड, कमंडलू, पाठीमागं छत्र आणि कोणत्या तरी एका खाकेमध्ये बहुतेक दंडाच्याच, पण कमंडलू उजव्या हातामध्ये आहे.
मृगाजीन असा तो निघाला. जेव्हा तो यज्ञ भूमीवर पोचला, हे तेजस्वी बालक आलं, तेव्हा सगळ्यांची अवस्था विलक्षण झाली. बलिराजा, यज्ञ करणारे सगळे पुरोहित, साक्षात शुक्राचार्य सगळे हे चकित झाले. त्यांना काय काय वाटलं बरं? तर बलिराजा म्हणाला, आल्या आला त्याला वंदन करून, अतिथी देवो भव. अरे हे बटू, तू तर साक्षात ब्रह्मर्षी वाटतोस. ब्रह्मर्षी वसिष्ठांना म्हटलं, नंतर विश्वामित्रांना, तू तर साक्षात ब्रह्मर्षी वाटतोस. तुझ्यामुळं माझी यज्ञभूमी धन्य धन्य झाली आहे. आता बलिराजाला बघा, आपल्या दानशूरतेचा नाही म्हटलं तरी अभिमान होता. दानशूरतेचा अभिमान, हेच पुढे काय करतं बघा. पण म्हणून तो बटूला म्हणाला, आता याच्यामध्ये आपली भारतीय संस्कृती आहे. तो बटूला म्हणाला, अरे यज्ञ मंडपात तू आलायस, अतिथी आहेस, रिकामे हातात तुला कसं परत पाठवता येईल बरं? काय देऊ तुला मी? आता काय देऊ? यात भारतीय संस्कृती आहे. तुला गोधन देऊ का? सुवर्ण भांडार देऊ का? गृह वैभव देऊ का? अश्व देऊ का? रथ देऊ का? हत्ती देऊ का? का राजवैभव देऊ? काय पाहिजे ते मागून घे, असं बलिराजानं म्हटलं. तेव्हा त्या बटूची बुद्धिमत्ता बघा. बटून जे प्रत्युत्तर दिलं ते बलिराजाला आनंद देणार होतं. तो म्हणाला, हे बलिराजा, तू खरंच धन्य आहेस. कारण या ठिकाणी तू एवढा चांगला यज्ञ करतोयस, तो बघायला मी आलो. तू भृगु कुलोत्पन्न आहेस. दोनच, कश्यप आणि भृगु. तू भृगु कुलोत्पन्न आहेस. एक मिनिट, सॉरी. तू भृगु कुलोत्पन्न शुक्राचार्यांना ऐहिक व्यवहारामध्ये सहाय्याला घेतलेस. बलिराजा नव्हे, शुक्राचार्य. भृगु कुलोत्पन्न शुक्राचार्यांना ऐहिक व्यवहारामध्ये तू बरोबर घेतलेस आणि पारलौकिक व्यवहारामध्ये तू तुझ्या आजोबांचं म्हणजे प्रल्हादाचं अनुकरण करतोयस. ऐकल्यानंतर माणूस खुश होईल गेली. आणि बघा, दान घ्यायचं असेल तर त्याला खुश तर केलं पाहिजे की नको? आणि खुश करताना दोन गोष्टी, ऐहिक आणि पारलौकिक. ऐहिक मध्ये कोण आहे? संजीवनी विद्या, शुक्राचार्य. आणि पारलौकिक कोण? तू नातू कुणाचा? बलिराजा, आपल्याला प्रल्हादाचा. असा तू आहेस. तेव्हा तू जेव्हा दान देतो म्हणतोस, तेव्हा ते सत्य वचनच असणार. तसं खुश करणे बघा, सत्य वचनच असणार, धर्मयुक्त असणार, तुझ्या कुलाची शोभा वाढवणारा असणार. पण सगळं तू देतो म्हटलंस तरी मला एवढं सगळं नकोय. आता मागावं काय बघा. तू सगळं देतो म्हटलंस तरी मला एवढं नकोय. माझ्या बाळ पावलांनी 3 पावलं जमीन मला दे. आणि भागवत काय ते सांगत नाहीयेत, पण कंसात आहे, उभ्यानं मला तपश्चर्या करायला जेवढी जमीन लागेल तेवढीच दे. हे कंसात आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल, 3.5 हात जमीनच का मागायची? हात नाही, पावलं. 3.5 पावलं घालून बघा. हत्तीची पावलं घातली तरी किती जमीन होईल? ज्याप्रमाणे ध्रुव बाळानं आढळ स्थान मागितलं, तसं वामनावतारामध्ये ऋषीपुत्रानं अवतार येतो. ऋषीपुत्रानं उभं राहून, बसूनही ध्यान करता येतं, पण उभं राहून प्रसंगी 1.5 पायावर, अर्धा पाय वर, किती जागा लागते? ती मात्र आमची पाहिजे. जे कोणी आला आणि बाजूला हो असं म्हटलं चालणार नाही. जसं आपण म्हणतो ना, भाड्याचं घर नको, छोटं चंद्रमुळीचं असे ना, पण माझं घर पाहिजे. तसं आहे. दान मागायचं तर 3.5 बाळ पावलं मला तू दे. पुढे आणखी भाषा सुंदर बघा. अरे तू एवढं देतो म्हणालास, तू तर साक्षात मेघराज आहेस, पण मी तर चातक आहे आणि माझी चोच केवढी असणार? बाळ पावलं. मेघराज वर्षाव करणार आहे, पण चातक चंचूमध्ये मावळ तेवढंच घेणार ना. तुझ्याकडे मी 3 पावलंच मागतोय. असं सगळं ऐकल्यानंतर बलिराजाला जे अंगावर मूठभर मौस चढणं म्हणतं तसं चढलं. खुश झाला आणि तो म्हणाला, भागवतकार कसं छान लिहितात बघा,
अरे तू दिसायला पोर वयाचा आहेस आणि बुद्धी सुद्धा पोर वयाचीच आहे. तू दिसायला पोर वयाचा आहेस आणि बुद्धी सुद्धा पोर वयाचीच आहे. अरे भविष्यामध्ये तुझी उपजीविका चालेल एवढं कृषी असणारं शेत तरी मागून घे. आणखी राहू दे आपली संस्कृती त्यावेळची कृषी संस्कृती. देवळांना सुद्धा जमिनी असायच्या. लक्षात घ्या, पैसा नाही, जमिनी. का? जमिनीत येणारं पीक त्यात कायमचं देवळाला मिळालं पाहिजे. देणगी दिलेली संपून जाते, शेती संपत नाही. विचार करा आपल्या संस्कृतीला सगळ्या गोष्टी का आणि कशासाठी आहे. तर उपजीविका चालेल अशा प्रकारची जमीन तरी मागून घे. आणि एवढं न मागता तू फक्त 3 पावलं मागतोस. हो तेवढीच पुरेल. त्या बलिराजा म्हणाला तथास्तु. आणि असं म्हणून दान करण्यासाठी पत्नीचं नाव विंध्यावली, नावही सुंदर आहे, विंध्यावली. तिला कमंडलू आणायला सांगितलं आणि अशा प्रकारची ती झारी घेऊन हातात पाणी घेऊन सोडायचं. एवढं भागवतात आहे. आता मुद्दाम मी तुम्हाला सांगतो, झारीमध्ये शुक्राचार्य बसले, बलिराजानं काळी घातली, शुक्राचार्यांचा डोळा फुटला आणि ते बाहेर पडलं. हे संपूर्ण भागवतामध्ये नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतोय, जेव्हा दशमस्कंदामध्ये रास नृत्यामध्ये राधेचं रूप रंगवलं जाईल तेव्हा मला तुम्हाला राधा कृष्ण नाही तर आराधना कृष्ण लक्षात आणून द्यायचे. राधा कृष्णाच्या डाव्या बाजूला असणार नाही, राधा कृष्णाच्या उजव्या बाजूला असणार. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा आणि उजव्या बाजूला माता असते. तो राधा कृष्ण नाहीये, तो आराधना कृष्ण आहे. काही श्लोक प्रक्षिप्त आहेत, हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याची पृष्ठभूमी तयार करून ठेवतो की अख्खं भागवत तुम्ही बघा, घरी भागवत असं तो बघा की शुक्राचार्य झारी जाऊन बसले असली गोष्ट आहे का. आमच्या भागवतात, आमच्या महाभारतात, आमच्या रामायणात प्रक्षेप झालेला आहे. असाच ज्ञानेश्वरीत झाला फक्त 300 वर्षात. 16वं शतक एकनाथांचं आणि ज्ञानेश्वरांचं 13वं शतक, फक्त 3 शतक. ज्ञानेश्वरीमध्ये प्रक्षेप झाला, ते शुद्ध करावं लागलं. आणि आज वारकऱ्यांना मिळाली ज्ञानेश्वरी ती एकनाथांनी शुद्ध केली आहे. इतकी कितीची भाजपत शुद्ध षष्ठी आहे का विशिष्ट तिथी आहे, तिला आपण ज्ञानेश्वर जयंती म्हणतो. मला मोठी गंमत वाटते, ज्ञानेश्वरी जयंती म्हणतो. तुम्ही काल निर्णय बघा, ती एकनाथांची तिथी आहे. तर 2 मिनिटं खर्च करतो. खरंच तुम्हाला मला कधी हा प्रश्न पडतो का की ज्ञानेश्वरी नेवाशात महालयाच्या मंदिरात त्या पैशाच्या खांबाला टेकून दिली, तो काय नेमका कोणता होता. मी तुम्हाला प्रश्न सांगतो, तुम्हाला मला प्रश्न पडेल ज्ञानेश्वरी बघ किती दिवस लिहिली. तरी आपण विचार करत नाही, 2 महिने 3 महिने काही तर लागले असतील की नाही. पण ते जाऊ दे, कधी लिहिली. मी तुम्हाला एक उत्तर सांगतो, तुम्ही शोधा. ज्ञानेश्वरीमध्ये दिवाळीचं वर्णन सगळ्यात जास्त आहे. त्या अर्थी शक्यता अशी आहे की ज्ञानेश्वरी जेव्हा लिहिली ती दिवाळीच्या आधी दिवाळीच्या नंतर असावी. पण त्या ज्ञानेश्वरीच्या लेखनाची तिथी शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. पण कुठल्या दिवशी समाप्ती झाली. यादव राजाचं वर्णन आहे, रामदेवराव यादव, तो क्षितिशी चंद्रू म्हटलंय, पण तिथी नाही आहे. पण एकनाथांनी मात्र तिथी दिली. आणि आम्हाला ज्ञानाचा एका म्हणजे ज्ञानेश्वर म्हणजेच एकनाथ इतकं वाटतं की एकनाथांनी जेव्हा हातानं परिशुद्ध प्रक्षेप काढून ज्ञानेश्वरी हातानं लिहिली, तीच आम्ही मानतो वारकरी. तिची जयंती ज्ञानेश्वरी जयंती. राहुवत म्हणून सहज सांगतो, ज्ञानेश्वरी जयंती फार थोड्या ठिकाणी होते, पण कराडला होते. कृष्णा नदीचा उत्सव जिथं होतो त्या ठिकाणी आजही ज्ञानेश्वरी जयंती होते. मी किमान 2 वेळा त्या ठिकाणी व्याख्यानाला गेलोय आणि कौतुक वाटतं की कराडसारखं गाव ज्ञानेश्वरी जयंती करते आणि महाराष्ट्रात अन्य ठिकाणी सुद्धा असू शकेल. मुद्दा काय आला,
अहो ज्ञानेश्वरीत प्रक्षेप होतात तर भागवतात का होणार नाही? आणि भागवतात प्रक्षेप झालेत हे मी तुम्हाला अभ्यासपूर्वक दाखवून देणार आहे. आणि तुमची इच्छा असेल तर विश्वास ठेवा असं म्हणणार आहे. नाहीतर राधेचा तसा जय जयकार करायचा असला ते माझं काही त्याला विरोध नाही. पण मला मात्र राधाकृष्ण पटत नाही. मला आराधना कृष्ण पटतो. हे नंतर दशमस्कंदाच्या वेळेला सांगेन. आणि यासाठी सांगेन की आपण जो भागवताचा यज्ञ सुरू केला तो भगवद्गीतेच्या आधारे सुरू केला आहे, कर्मयोगाच्या आधारे सुरू केला आहे, भक्तियोगाच्या आधारे सुरू केला आहे. तर गीता धर्म मंडळात जेव्हा भागवत आपण सांगायचा प्रयत्न करतोय तेव्हा त्या भक्तीला कर्माची, त्या भक्तीला नीतीची ही जोड असलीच पाहिजे. का ज्ञानेश्वरांनी ठामपणे सांगितलंय की भक्ती ही जर स्त्री असेल तर तिच्या भांगामध्ये नीतीचं कुंकू पाहिजे. भक्ती ही स्त्री असेल तर तिच्या भांगामध्ये नीतीचं कुंकू पाहिजे असं ज्ञानेश्वर सांगतात. आपण ज्ञानेश्वरांना मानतो. भागवत सुद्धा आपण गीतानुसारी प्रयत्न करतोय, ज्याचे तुम्ही सगळे माझ्याबरोबर सहकारी आहात. नाहीतर एक गंमत सांग थांबतो. झालीच 6-5 की मला अनेक लोक विचारतात, मागे तुम्हाला सांगितलं की तुमचं ते भागवत कधी संपणार आहे की नाही. जे मारुतीच्या शेपटासारखं तुमचं भागवत आपलं वाढायलाच लागले. त्यांनी मी उत्तर दिलं की भागवत 3 गोष्टी संपणार आहे. एक, मी तर थकलो पाहिजे, ऐकणारे तरी थकले पाहिजे, आता भागवताची इच्छा नसली पाहिजे. भागवताची जोपर्यंत इच्छा आहे, जोपर्यंत मला बोलता येत आहे आणि जोपर्यंत तुम्ही येताय, जरा संख्या वाढली दिसते बरं वाटतं. नाही तर आपल्याकडे 10-12 अशी चुकलीकडे आपण जात नाही. पण एक चांगलं आहे, 150 लोक नंतर बघतात, आपलं ऐकतात, आपलं चाललंय चांगल्या प्रकारे. मुद्दा इतकाच की ते भागवत सांगायचा माझ्या मनातला हेतू गीतानुसारी भागवत. आणि उद्या झालं तर आराधना कृष्ण एवढा. पुन्हा थोडं विषयांतर झालं पण मर्म तुमच्या लक्षात यावं यासाठी थोडी आपण पुनरुक्ती केली. थांबूया. गीतेचे अर्थ